मागच्या मिनी व्लॉगमध्ये मी सांगितलं होतं की आम्ही सकाळी सकाळी दगडूशेठ हलवाई गणपती आणि त्यानंतर मग धनकवडीला शंकर महाराजांचं दर्शन घ्यायला गेलो. आत्ता बघा सकाळच्या 6 वाजले होते आणि जास्त काही उजाडलं पण नव्हतं. अगदी सोसायटीतल्या लाईट वगैरे पण चालू होत्या. तेव्हा आम्ही आंघोळ वगैरे उरकून आणि सर्वस्वी उठली होती म्हणून तिला घेऊन पण असं सकाळ सकाळचं 2 व्हीलरवर पुण्यामध्ये आत चाललो होतो. आणि आम्ही आळंदीत राहतो आणि पुणे आत मग 1-1.5 तास जायला लागतं. तर मग सकाळ सकाळचं चाललं होतं. अगदी गल्लीत एकदम शांत वातावरण होतं बघा. आणि तिथून आम्ही मग चाललो होतो तर एवढं भारी वाटत होतं. हे ना आमचं जुनं घर आहे, तर याबद्दल पण मी तुम्हाला नंतर सांगते. तर इथं बघा गल्लीत एकदम शांत वातावरण आहे. अगदी ना म्हणजे एखादा माणूस सुद्धा बाहेर गल्लीत दिसत नव्हतं. एवढं सकाळ सकाळचं आम्ही चाललो होतो. आता लवकर उजाडत असल्यामुळं थोडासा उजेड होता, पण 6 वाजता सकाळच्या चाललो होतो. तर इकडून बघा असं गल्लीतून गेलो, बाहेर पडलो तर खूप वारकरी वगैरे दिसत होते रस्त्यावरती. तर त्याचं जास्त काही शूटिंग घेतलं नाही, पण असं परत मंदिराकडे आलो होतं कारण आम्हाला पेढे घ्यायचे होते. कारण आम्ही गणपतीला आणि धनकवडीला जाणार होतो, तिथं आम्हाला पेढे ठेवायचे होते. तर इकडं बघा मंदिराच्या बाहेर एवढी गर्दी होती. हे ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर होतं आणि तिथं एवढी गर्दी होती. त्यानंतर बघा आम्ही पुण्यात पोहोचलोय. हा शनिवार वाडा किती शांत वाटत होतं, एवढं भारी वाटत होतं तिथलं वातावरण, झाडांनी वगैरे एकदम छान असं म्हणजे काय म्हणतो सावली वगैरे पडली होती. खूप छान वाटला प्रवास करायला 2 व्हीलरवरती. बरेच वेळा गेलोय पण सर्वस्वीला घेऊन आत्ता पहिल्यांदाच असं गेलो असेल. आणि हे बघा शनिवार वाड्याचं एवढं मोठं म्हणजे भिंत वगैरे बरेच वेळ बघत म्हणजे चाललो होतं. आणि त्यानंतर बघा आम्ही दगडूशेठ गणपतीच्या इथं पोहोचलोय. तर ही एवढी गर्दी आहे. म्हटलं एवढ्या सकाळी गर्दी नसेल, पण इथं ट्रॅफिक बघा किती लागले. आणि सकाळ सकाळचं जर गेलं तर गाडी पार्क वगैरे करायला जागा मिळून जाते कारण दुकानं उघडलेली नसतात. पण परत थोडा जरी लेट झाला असता तर नसतं भेटलं. मग इथं धारवाड स्पेशल कंदी पेढे घेतले आणि मग आम्ही लाईनला उभं राहिलो. खूप सारी लाईन होती, वाटलं होतं सकाळचं गर्दी नसेल म्हणून. तर हे बघा एवढी सारी गर्दी होती ना. आणि अभिषेक वगैरे चालू होते. तुम्हाला इथं आवाज पण येईल बघा. खूप छान असं मंत्रमुग्ध व्हावं असं म्हणजे मंत्र वगैरे चालू होते अभिषेक चालू असल्यामुळं. आणि एवढं छान दर्शन झालं. गर्दी होती पण पटपट लाईन पुढंच ढकलली जात होती, त्यामुळं झालं दर्शन. त्यानंतर बघा आम्ही बाहेर आलो आणि सर्वस्वीच्या पप्पांनी परत गाडी काढली आणि आम्ही आता पुढे चाललोय धनकवडीच्या दिशेने. तर धनकवडीला आम्हाला शंकर महाराजांना जायचं होतं. तर इथं बघा आम्ही धनकवडीमध्ये पोहोचलोय आणि इथं गाडी पार्क करायची. तर त्यासाठी 2 व्हीलर असली ना की खूप जवळ जाता येतं. हा एवढा मोठा गणपती इथला बघून सर्वस्वी खुश होती. शंकर महाराजांसाठी ही चापेची फुलं घेतली, सोनचापेची फुलं आहेत त्यांच्या आवडीची. मग त्यानंतर बघा इथं आलो. इथं गर्दी खूप कमी वाटत होती आणि त्यानंतर दर्शन वगैरे झालं, प्रसाद घेतला. इथला प्रसाद एवढा छान असतो, डाळ खिचडी तर खूप छान असतो. सर्वस्वीनं पण आवडीनं खाल्ला. तिखट लागत होता तिला, पण तरी पण तिनं खाल्ला. आणि बघा कशी नखरे करत होती. तर खूप आवडतो मला इथला प्रसाद. त्यानंतर परत मग आम्ही आलो बाहेर आणि आता आम्ही घराच्या दिशेनं चाललो होतो. तर वाटेत ना आमच्या साहेबांना म्हणजे त्यांच्या ऑफिसच्या जवळ एक छान इडली डोश्याचं एक हे लागतं, ठेला लागतो. तर तिथली मला इडली आणि हे द्यायचं होतं, डोसा. तर इथं मी बरेच वेळा खाल्ले. तर त्याचं शूटिंग घेणं राहिलं, पण